हा मुद्दा जो आहे तो खूपच ट्रेंडिंग असतो. एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की जर खड्यामुळं पेन असेल म्हणजे मुतखड्यामुळं तर ते रोजच व्हायला पाहिजे. ते एखाद्या दिवशीच का होतं? मित्रांनो, आयुर्वेदामध्ये पक्वाशयगत वायू म्हणून मुतखड्याचं निदान होतं, ज्यामुळं मोठ्या आतड्यामध्ये ज्या ज्या गोष्टींनी गॅसेस होतात त्या त्या गोष्टींनी मुतखड्याची पोझिशन बदलायला लागते आणि मग रिनल कोलिक किंवा पोटदुखी येते. ही पोटदुखी टाळण्यासाठी गॅसेस होणारे पदार्थ, उदाहरणार्थ बेसन आहे किंवा टोमॅटो आहे, आलू आहे, उशिराचं जेवण आहे, दिवसाची झोप आहे, ह्या गोष्टी टाळणे. सोबतच जर पोटदुखी उठली तर एक साधा अनुवासन बस्ती म्हणजे तेलाचा एनिमा जवळच्या पंचकर्म चिकित्सालयामध्ये जाऊन घेणे. तसेच एक द्राक्षासव नावाचं औषध ज्यामध्ये काळं मीठ टाकून पिल्यास पोटदुखी लवकर कमी होऊ शकते आणि टाळण्यासाठी म्हणून पथ्य कामी पडू शकतात.